समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. अनेक व्हरायटीची झाडं लावली आहेत. आपण दरवर्षी आला की नवीन नवीन प्रकारचे प्रयोग करत असतात, त्याबद्दल काय सांगाल सर? आता जुनी पारंपरिक शेती तर सगळे करतात ना, पण नवीन जी व्हरायटी आहे, नवीन लागवड ही आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण यापूर्वी मी आगरवूडची शेती केली आहे, चंदन केलेली आहे, ॲव्हॅकडो लावलेला आहे, सफरचंदाची शेती केलेली आहे. आज आपण इथे ॲप्रिकॉट लावतो आहे आणि ॲप्रिकॉट हे या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येईल, तिसऱ्या वर्षी याला फळ येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि प्लमचं झाड देखील आपण लावतो आहे. त्यामुळे नवीन नवीन व्हरायटी या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण लावण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. मी पसरणीच्या शेतकऱ्याचं अभिनंदन करीन. त्यांनी इथले सफरचंदाची शेती त्यांच्या भागात केली आणि शेती करून थांबला नाही, त्यांनी 30,000 रोपं तयार केलेली आहेत. त्यामुळे आता रोपं आपल्याला बाहेरून मागवावी लागत होती, आता रोपं इथले इथे मिळाल्यामुळे कमी दरामध्ये ती रोपं शेतकऱ्यांना मिळतील आणि अनेक शेतकरी सफरचंदाची शेती करायला प्रवृत्त होतील. साहेब, आणखीन एक प्रश्न की आपल्या भागात मोठ्या प्रमाणात आपण एकासारखी झाडं लावतात. हे सरळ कर ना, ते सीधा करो उसको, बघा ऐसा नहीं. हाँ सर, दबाव सर, उधर से दबाव मिट्टी. आपण इथं नवीन नवीन झाडांचा आता प्रयोग करताय, पण आपल्याच भागात एक गाव आहे टेटलीच्या आसपास मावशी, ह्याच्याकडून रेसॉर्टच्यासाठी मोठी कत्तल करण्यात आली आहे झाडांची, त्याबद्दल काय सांगा? झाडं बिलकुल कोणी तोडू नये. झाडांचं हे म्हणून वृक्ष लागवड सगळ्यांनी करावी. भविष्यातला धोका ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे झाडं लावणं, झाडं वाचवणं, झाडं वाढवणं ही सगळ्यांनी करावं. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.